शाह चले जाओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करा अमित शहाचा शामिल व्हा। अरे मतदान काय शामिल व्हा। अरे मतदान काय शामिल व्हा। अरे इधर से बोलो बाबा साहेब। अरे उधर से बोलो बाबा साहेब। जहां से बोलो बाबा साहेब। सारा हिंदुस्तान बोलता है बाबा साहेब बाबा साहेब। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो रे बोलो जय भीम बोलो। ताकत से बोलो जय भीम बोलो। जय भीम बोलो। शान से बोलो जय भीम बोलो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय। नेमका काय उद्देश आहे आणखी कशासाठी आंदोलन होते? नाही, बाबासाहेबांचा त्यांच्या अपमान झालेला होता, त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता, त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने बघण्यात आलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर वाटलं नाही आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांचा बद्दल काही बोलणं हे अत्यंत चुकीचंच आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या ठिकाणी करण्यात आला. त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये, ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा. ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली, डॉक्टर साहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे, अशा पद्धतींचा अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेला, त्याचा आम्ही निषेध करतो. साहेब, खरं तर खाते वाटप झालेलं आहे, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, असं अनेकांना डावलण देखील आलेलं आहे, कमी दर्जाची खाती दिली आहे. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे अडचणी त्यांच्यासमोर होत्या. खाती कुणाला द्यायची, शेवटपर्यंत खाती मिळणार आहेत का नाही अशी शंका होती. शपथविधी झाल्यानंतर 8 दिवस लागले खाते वाटप व्हायला, म्हणजे 5-6 दिवसानंतर खाते वाटप झाले. त्यामध्ये देखील समाधान दिसतंय आणि 2.5 वर्षाचं गाजर हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. 2.5 वर्षानं ज्यांना मिळणार असं वाटतंय त्यांना सुद्धा शुभेच्छा. नाही, चुकीचा अर्थ लावायचं कारण नाही. त्यांनी स्वतः ऑन द फ्लोअर सांगितलंय, सगळ्या माध्यमांनी ते बघितलेलं आहे की आंबेडकर साहेबांच्या बद्दल अनुद्गार कशा पद्धतीनं काढले, एवढ्या वेळा नाव घ्या, तेवढ्या वेळा घेतलं तर काय होईल, हे सगळं त्यांनी बोललेलं आहे. ही भाजपची नीती आहे की महामानवांचा अपमान करणं, इतिहासामध्ये त्यांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास लिहायचा हा प्रयत्न त्यांचा. कोल्हापूर जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल असं 2 कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला विकास आता कसा होतोय आम्हाला बघायचा आहे. शक्तीपीठ मार्ग रद्द झाला आहे, तो पुन्हा या ठिकाणी येणार आहे का? अडाणींना जी धरणं दिली होती ती पुन्हा त्या ठिकाणी दिली जाणार आहेत का? 100 कोटीची रस्त्याची कामं काय होणार आहेत? अनेक प्रश्न आहेत. आत्ताच बोलणं संयुक्तिक नाही, थोडा वेळ द्यावा लागेल दोघांनाही, आणि वेळ दिल्यानंतर काय होतं हे बघू आपण.